दहीगाव दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। माशामध्ये सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये ऋषी त्याच्या सोबतीनं हर्षलला आपण पाहतोय 12 वाजून 1 मिनिटांनी सामन्याला होते सुरुवात। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जगनला आपण पाहतोय 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे। या गोष्टीची दखल आपण घेणं गरजेचं। जगन ऑन द मार्क, पहिला चेंडू आडव्या बाटण्या ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय। डीमिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत भरधाव वेगाने। हो इथे मात्र सिंगलला लगेचच डबल मध्ये कन्वर्ट केला। मागील मॅच आपण पाहिली अशा मॅचेस फार कमी वेळा आपण पाहत असतो। 12 मध्ये 800 आवश्यकता असताना 1 चेंडू आणि 600 आवश्यकता एवढा जवळ सामना आणला चाफेवाडी संघानं। हो इथे मात्र फटका लाजवाब आहे। डिपेक्षा कव्हरला चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार। चांगली फटकेबाजी आपण पाहिली। गोलंदाज तयार। हो पुणे फटका लाजवाब आहे। आता मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय। बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार दर्शदार चौकार। बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिलं। धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। कमालीचं बॅटल सुरू आहे। ओम साई दहीगाव त्यांच्या अगेन्स्ट, ओम साई आंबेड त्यांच्या अगेन्स्ट दहीगाव। हो तिसरा चौकार लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय आणि चौकारांची हॅट्रिक संपादित केलाय या मॅच मध्ये फलंदाज हर्षलने। दर्जेदार चौकार। अक्षयला आपण पाहतो आणि अक्षयच्या बॅट मधून धुवाधार फटकेबाजी। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी सुरू आहे। हो पुणे इथे मात्र फटका लाजवाब होता। झेल कॅरी केला, आधीच परकला यस, तिसऱ्या पंचांना रेफर केला। लिस्ट ऑफ वाईट साठी या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे। बीमर चेंडू असेल, यस हा बीमर चेंडू असेल। नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल। उघडाडवले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट। पुढच्या संधी असेल मोठा फटका खेळण्याची। आता मात्र ऋषी येतो स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर। फटका लाजवाब आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरून येतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। आंबेली संघाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं। अगदी या काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले मिडॉनला। बाकीच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने कॉल देखील केला आणि अगदी लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षकाने चेंडूला गॅदर केलं। ओम साई आंबेळे संघ प्रथमतः फलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये। हो इथे मात्र चांगला या ठिकाणी मात्र जज करतोय चेंडू आणि हा चेंडू येईल डॉट पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 18 धावा। यस जे
दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल राजकुमारला आपण पाहतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं, जगनचा 18 धावा खर्च केल्या आणि इथून मात्र पुनश्चा राजकुमारला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. आणि समोर ॲज अ बॅटर अक्षय, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात. हो पुनश्चा इथे मात्र फटका लाजवाब होता आणि थोडीशी नशिबाची साथ देखील मिळते बॅटर्सला. जर यष्ट्यांवरती चेंडू आदळला असता तर धावाची कदाचित इथे मात्र शंका असती, परंतु इथे मात्र एक धाव फलकावरती जोडली जात आहे. दुपारच्या सत्राला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा सर्वांचं वीर हुतात्मा चषक खाटेकर वतीनं नक्की सहर्ष हार्दिक स्वागत असेल. अनेक क्रिकेट मंडळी आणि अनेक क्रिकेटचे चाहते आज या अंतिम दिवसामध्ये या क्रीडांगणावरती सज्ज होताना आपण पाहतोय. तो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, एलिमिनेशन नाहीये. बॅटम बॉल मध्ये फारसा संपर्क होत नाहीये, हा देखील येतोय. आपण पाहिलं तर डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी राजकुमारच्या माध्यमातून सातत्याने धावांवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा बनल्या होत्या 18, परंतु तदनंतर मात्र हा कमबॅक केला जातोय. चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो पुन्हा एकदा चेंडू थोडासा खाली राहतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू ते डॉट. चांगली गोलंदाजी. तीन चेंडू आतापर्यंत फेकलेत राजकुमारने आणि फक्त एकच धाव खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. 18 धावा जरूर बनल्या पहिल्या षटकामध्ये, तदनंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज तयार, पुनश्चा राजकुमार. हो फटका लाजवाबा, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. चेंडू फरार होतोय. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. सरळगाव संघाचे संगणक आणि शिरगाव संघाचे संगणक आपण सज्ज राहा टॉस बॉक्स मध्ये. लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत. हो पुनश्चा इथे मात्र शरीराचा वेध घेणारा तेज तरार चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती कॉन्स्टंट आहे 23. 23 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. अंतिम चेंडू षटकातील अजूनही शिल्लक असेल. कमालीची गोलंदाजी सुरू आहे राजकुमारच्या माध्यमातून. अक्षयला आपण पाहतोय, अक्षय देखील सज्ज आहे. गोलंदाज तयार होतोय पुनश्चा. हो इथे मात्र पुनश्चा चांगला चेंडू, तेच तरार चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू देखील येतोय डॉट. शेवट गोल केलाय गोलंदाज राजकुमारने. अप्रतिम गोलंदाजी केली, अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि ते मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23. 23 धावा. गाव दोन्ही संघाचे संघनायक लगेच सज्ज राहतील आणि आपण टॉस देखील करणार आहोत. त्या दोन्ही संघादरम्यान अंतिम मॅच असेल पहिल्या फेरीतील. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय. कल्पेश सज्ज झालाय, परंतु एका बाजूला जमेची बाजू म्हटली तर ओमसाई अंबेडे संघाचे एकही विकेट्स आतापर्यंत बाद झालेले नाही आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील साकारला जातोय. ऋषी आणि त्याच्या सोबतीनं अक्षय. ऋषीने तब्बल 5 चेंडू डॉट खेळून काढलेत, त्यामुळे थोडीशी नक्कीच खबरदारी त्याला देखील घ्यावी लागेल. एका बाजूने अक्षय देखील चांगली फटकेबाजी करतोय. हो मिस्टा स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. कमालीचा झेल, फलंदाज फेल. अक्षय बॅक टू द पवेलियन.
पहिल्याच चेंडूवरती विकेटची प्राप्त आपण पाहिली. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आहेत. चांगली गोलंदाजी. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये जयेशला आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती सज्ज होतोय तो देखील. जयेश अगेन्स्ट दी कल्पेश. हो आडवा बाटना ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने केले चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार. आपल्याला सन्मान्य साईजी घुडे यांचं देखील शुभारंभ झालं या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. वीर हुतात्मा चषकाच्या वतीनं आपलं भव्य स्वागत. दरम्यान डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. चौकाराला लगेचच इथे मात्र थोडीशी लेंथ खेचली. अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. मधाच्या आतमध्ये गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. खरा गोलंदाज तो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि हा चेंडू अगदी रीड करत असताना डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. धावसंख्या धावफलकावरती 27 धाब्यांवरती कॉन्स्टंट आहे. इथून 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. ओम साई अंबेलेला आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पुनश्च पाहायला मिळते आणि इथे मात्र यस फिंगर ऑफ फलंदाज होतोय बाद. बाशी डिटलेश आणि इथे जयेश होते बाद. बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती आपण पाहिली. दरम्यान 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अंतिम सन्मान्य भाऊ घोडे यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं देखील वीर हुतात्मा चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. वेलकम. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला. पॉवर नव्हती फटक्यामध्ये आणि त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील कमबॅक केला जातोय कल्पेशच्या माध्यमातून देखील. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओम साई अंबेली संघाला आपण पाहतोय. चांगली फाईट पाहतो. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. याचसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि स्पर्धेचा खऱ्या खुऱ्या अर्थानं हा अंतिम दिवस शेवटचा दिवस गोड होताना आपण पाहतोय. चांगला फटका आपण पाहतोय परंतु सिंगल एकटवली जाईल. कुठलीही या ठिकाणी मात्र पुनश्च रिस्क घेतली जात नाहीये. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओम साई आंबेले. यस डीजे. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे आपण कार बाजूला पार्क करा. तो लेंथ खेचली होती ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. रोशनला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आहेत. सरळगाव संघाचे संगणक आणि शिरगाव संघाचे संगणक आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस देखील करणार आहोत. सरळगाव संघाचे या ठिकाणी मात्र
संगणक उपस्थित आहेत. शिरगाव संघाचे संगणक विनंती असेल आपण लगेचच रिपोर्टिंग करा. या षटकाच्या अखेरीस आपण टॉस देखील करणार आहोत. दरम्यान पंचांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 वाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. रोशन थोडासा नक्कीच कॉन्फिडन्सने गोलंदाजी करावी लागेल रोशनला, कारण की आता मात्र अभ्यंतरच्या स्वरूपाने धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. 31 धाबा धावफलकावरती. हो, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. कॉर्नरच्या दिशेनं हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती 35. 35 धावा धावफलकावरती. हो, पुणे शाच फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. बाबतीत आपण सहकार्य करा. आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 वाजून 1 मिनिटांनी या मॅचला सुरुवात झाली होती. 12:19 झाले. त्या अनुषंगाने आपण थोडंसं स्पीडअप करा. ऑफ स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी सुरू आहे रोशनच्या माध्यमातून. 3 वाईट्स 2 चौकार आलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावरती 40 आपण पाहतोय. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हो, आता मात्र समरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. डॉट चेंडू मध्ये आतमध्ये फेकला जातोय. ओमसाई आंबेले त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश दहिगाव या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. हो, मॅचची नक्कीच एज होती, कारण की विचार केला तर मिडल ऑफ द बॅट चेंडू लागला देखील नव्हता, तरी सुद्धा या 2 धावा जीवाच्या हक्कांताने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. कमालीच्या या ठिकाणी मात्र धावसंख्या बिल्डअप केली जात आहे. कॉलिंग देखील तितकीच चांगली होती. परखलं दोन्ही बॅटर्सने. एका बाजूला ऋषी आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रणयला आपण पाहतोय. साथ देतोय मध्ये मध्ये. हो, इथे मात्र फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे. गॅप शॉट सिलेक्शन. किलिंग शॉट. टेकिंग गॅप. चेंडू फरार. सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. षटकातील आता मात्र शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती 46. 46 धावा धावफलकावरती. 46 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंपायर्स आपण या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चेक करा प्लीज. सागर कापडी सर या. यस, आपण टॉस करूया. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. सरळगाव आणि शिरगाव आणि सरळगाव या 2 दिग्गज संघादरम्यान टॉस केला जाईल. 2 धावा असतील त्या. यस, 2 धावा कंप्लीट असतील.
चेक केला टीव्ही अंपायर्सने आणि नंतरच डिसिजन आपल्यापर्यंत आहे. आपण स्क्रीनवरती देखील टाका प्लीज टीव्ही अंपायर्स. दूध का दूध, पाणी का पाणी. हात लागला होता, चेंडू त्यांच्या हातामध्ये नव्हता, या गोष्टीची नोंद घ्या. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकामध्ये 48-49 धाब्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी, ती म्हणजेच दहीगाव या संघाला. या धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साधी समालोचक मित्र, बंधुतुल्य मित्र दीपकजी बिराडे सरांना ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. शिरगाव संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. डिसिजन पेंडिंग असेल. यस, आपण लगेचच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवायचा. या षटकापर्यंत आपण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, ओडो दीपक बिराडे. धन्यवाद. धन्यवाद विश्वाजी केने. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वीर हुतात्मा चषक खाटेकर क्रीडा स्पर्धेचा 28वा पर्व, आजचा निर्णायक अंतिम दिवस. ग्रुप ई मधील पहिल्या फेरीतील तिसरा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या डावात 48 बनवल्या गेल्या. ओमसाई आंबेडे क्रिकेट संघाकडून 49चं टार्गेट सेट झालेलं आहे श्री गणेश दहेगावच्या समोर. सलामीवीर मैदानामध्ये दोन बंधुराज कमलाकर देशमुख आणि त्याच्या समवेत सचिन देशमुख. पहिल्या डावात बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये आपण बघत आहोत कामगिरी चांगली राहिली ऋषीची. 14 चेंडूंचा सामना करत असताना 4 चौकार त्याच्या बॅटमधून. इंडिव्हिज्युअल 23 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन. सलामीवीर अक्षय ज्यानं 6 चेंडू 3 चौकार साकारले. 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मात्र फिनिशिंग टच जयेश आणि त्याचबरोबर प्रणयला देता आला नाही. इकॉनॉमिकल कामगिरी राजकुमार कल्पेची. मात्र एक्सपेन्सिव्ह आपण या सामन्यामध्ये पाहिले फ्रंटलाईन गोलंदाज जगन आणि त्याचबरोबर रोशनला. तास काढण्यासह 2 षटकांच्या अंती 48 बनल्या गेलेल्या आहेत. 49चं टार्गेट. निर्णायक द्वितीय सत्र सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. नेक्स्ट मॅच बिग बॅटल. आणखीन एक मैत्रीपूर्ण लढत क्रीडा रसिकांना एन्जॉय करता येईल. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स सरळगाव. मात्र हा सामना निर्णायक आहे. द्वितीय फेरीचा पहिला सामना काय रंगला. आदर्श 11 धानेले विरुद्ध MS 11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारच्या दरम्यान. क्वालिटी क्रिकेट प्रेक्षकांनी त्या सामन्यात एन्जॉय केलं आणि 2 सामने जिंकून आज ग्रुप ई मधून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे संघ चापेवाडी. गेम इज ऑन. पहिला चेंडू फुल टॉस होता. ड्राइव्ह केला समोर. वाईड स्पीडला फिल्डर तिन्ही असत्या समोर फ्रेम मध्ये आले की नाही प्रश्न उपस्थित झालाय आणि पंचांनी आता टीव्ही अंपायरची मदत मागितली आहे. आय थिंक विकेट आता डोक्यात आहे ती नॉस्टा करेनला कमलाकर देशमुखची. मात्र टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. आणि पहिलं सुयश ओमसाई आंबेडे क्रिकेट संघाकरता. सलामीवीर आक्रमक फलंदाज कमलाकर देशमुख परतोय माघारी. 0ची शिकार. पहिला आदरा श्री गणेश दहीगावला.
स्ट्रायकर एंडला सचिन देशमुख दाखल झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती अनाठाई धाव घेण्याचा प्रयत्न तो फसला आणि पहिल्या चेंडूवरती सलामीवीर कमलाकर देशमुख माघारी परतलेला आपण बघत आहोत. फिल्डिंग जबरदस्त राहिली, फक्त एकच स्टंप दिसत होता. वाडेश मिडॉनच्या फ्रेमनं मात्र बरोबर एस्ट्या उद्ध्वस्त केल्या. ॲक्युरेट ऑन द स्टंप फेकी समीर कडून पहिलं सांघिक शिवेश. ओमसाई आंबाळेला न्यू बॅटर गोरख नॉस्ट्राकर एंडला सोबत त्याची देण्यासाठी स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सचिन देशमुखला, ज्याला आता जबाबदारी घ्यावी लागेल. समोर जी फोर व्हीलर पार्क केलेली आहे, वाहन चालकाला विनंती आहे ती थोडी बाजूला करा. साई स्पोर्ट सरळगाव संघ अगदी तुमच्या समोर जी फोर व्हीलर पार्क केलेली आहे, विनंती आहे वाहन चालकाला आपली गाडी थोडी बाजूला करा. येस इट इज. स्ट्रायकर एंडला सचिन देशमुख अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. ऑन साइडला मिडविकेट स्कोर लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बाटचा संपर्क झाला नाही, जो बाउन्स अपेक्षित होता, जी उसळी हवी होती सचिन देशमुखला, ती उसळी या चेंडूवरती मिळाली नाही. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत फ्रंटलाईन गोलंदाज जयेशला. पॉवर प्ले मध्ये सध्या जबरदस्त कामगिरी तो करतोय. बागफुटवर आले, कट केला, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वीरेंद्र सेहवाग स्टाईल स्क्वेअर कटचा देखना लाजवाब, नजाकत बरा फटका, चौकार. सरते शेवटी धावसंख्येची कुंडी होती, ती कुंडी आता तिसऱ्या चेंडूवरती फोडली आहे. स्ट्रायकर एंडला सलामीवीर सचिन देशमुखनं. बागफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न करत होते, चांगला बाउन्स पाहायला मिळाला. बॉल जाऊन शरीरावरती आदळतोय, चेंडू बाटचा संपर्क झाला नाही. एक्स्ट्रा बाउन्स, अधिकचा चेंडू उचलला. तास कारणास्तव अनेक आव्हानं त्या ठिकाणी निर्माण झाली. सचिन देशमुखच्या समोर चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक जयेश पवार कडून डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 4 धावा. अक्रॉस द बॅट ऑन साइडला आपापूल, फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीये. पहिला टप्पा घेतला, बॉलला त्याचं अंतिम साध्य साधलं. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील दुसरा 4 सचिन देशमुखच्या बॅटमधून. एट ऑन बोर्ड, 8 धावा धावफलकावर. 49 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा श्री गणेश दहेगावला. सुरुवात आक्रमक अपेक्षित होणं गरजेचं होतं, मात्र पहिला चेंडू सामोरं जात असताना सलामीवीर कमलाकर देशमुख स्वस्तात माघारी परतला. तदनंतर मात्र धावसंख्येला सावरण्याचा प्रयत्न, धावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे सलामीवीर सचिन देशमुखचा. 2 चौकार त्याच्या बॅटमधून. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे, समीरला बेदून बॉल मागे. चेस आहे 2 फिल्डरसाठी, आउटफील्ड प्रचंड वेगवान. बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित झाले, तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. 2 धावेसोबत ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट. पहिलं षटक संपलं, पाठलाग करायचा 49. पहिल्या षटकाच्या अंती एका गड्याच्या मोबदल्यात धावा बनवल्या 10. समीकरण आता मॅच मध्ये विजयासाठी 18 चेंडू 39, 39 धावेची आवश्यकता. 13.00 धावेची आवश्यक धावगती. बरोबर 12:28 ला पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ ओमसाई आंबेळे. टी मॉडेल बंद करा ऋषी अँड ऑल मेट्स. वेळेच्या बाबतीत आपलं सुनियोजित व्यवस्थापन हवं. लक्ष सुद्धा ज्या क्षणाला तुम्ही 3 षटकं टाकण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घ्याल, त्या क्षणाला तुम्हाला एक प्लेअर इनफिल्ड मध्ये सेट करावा लागेल. ही सूचना लक्षात घ्या. शिवप्रेमी शिरगाव आपला निर्णय मॅनेजमेंट कमिटी पर्यंत पोहोचवा. टॉस आपण जिंकलेला आहे. बॉल फर्स्ट एस सिटी. साई स्पोर्ट सरळगाव आपण बॅटिंग साठी रेडी राहा. करण गोलंदाजी करता निर्णायक षटक दुसरं सध्या सुरू होत आहे. करण आता रन रोखेल का या निर्णायक दुसऱ्या षटकात बॉलिंग करत असताना हे पाहण्याजोगं असेल. फिल्डिंग सेट करा, जास्त वेळ घेताय ओमसाई आंबेळे. लक्ष सुद्धा जवळपास 6 मिनिटांचा वेळ आता तुम्ही घेतलेला आहे हे दुसरं षटक स्टार्ट करण्याकरता. स्पीडअप अपेक्षित राहील. लक्ष सुद्धा सेकंड ओव्हर षटक दुसरं सुरू होत आहे. बॉलिंग मार्कवरती करण.
ऑन साइडला 3 फिल्डर बॅकअप करत असताना लॉंग ऑन काव कॉर्नर मिड विकेट. पहिला बॉल सेट बॅटनं फोर्स केला समोर. गोरख देशमुखचा आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र तो फसला आणि मैदानावरती 10ला धक्का दुसरा नुकताच बसला श्री गणेश दहेगावला. गोरख माघारी परत आहेत. 10ला 2 लॉस. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क करू शकला नाही. चेंडूनं अधिकची उंची गाठली, लांबी कमी गाठली. चांगला बॅकअप क्षेत्ररक्षकाकडून आपण बघत आहोत. स्टेटिश लॉंग ऑनला आलेला आहे. ऋषी होते त्या ठिकाणी. वेल जजन इक्वाली टेकन. सांघिक सुयश दुसरं या सामन्यामध्ये मिळतंय ओमसाई आंबळेला. 10ला धक्के बसले. 2 इक्वेशन. 17 चेंडू 39ची आवश्यकता. न्यू बॅटर कल्पेश सध्या खेळण्यासाठी स्टार्कर एंडला स्पीडअप अपेक्षित आहे. जास्त वेळ घेत आहे. लक्ष सुद्या टीम ओमसाई आंबळे. वेळेच्या बाबतीत आपलं अपेक्षित सहकार्य आमच्या आयोजन समितीला अपेक्षित आहे. लक्ष सुद्या. धावा 10. नवीन फलंदाज स्टार्कर एंडला खेळण्यासाठी पोहोचलाय. मिडल ऑर्डरला 4थ्या क्रमांकावरती कल्पेश. पहिला बॉल खोदून काढला समोर. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनचा फिल्डर पोहोचतात. वाडिश ऑफ लॉंगॉनला बॅकअप केलं जाईल. एक सिंगल धाव्याच्या सहाय्यानं आपण बघत आहोत. इंडिव्हिज्युअल कल्पेश देशमुखचं अकाउंट आता खुलं झालेलं आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर ते पुढे डबल डिजिट मध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 16 चेंडू 38 हे समीकरण. जबाबदारी जिम्मेदारी पूर्णपणे सचिन देशमुखवर. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न करत होते. फुल टॉस होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवू शकले नाही. पंचांचा बीमरचा सिग्नल आलेला आहे. अपर वेस्ट टाईट. त्यावरती 22ची 1 धाव. नो +1. एक्स्ट्रा या 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धावेसोबत सध्या सुधारित धावफलक आपण बघत आहोत. बॅटिंग करत असताना श्री गणेश दहेगावचं 13. 16 चेंडू 36 हे समीकरण. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे फलंदाज कल्पेश देशमुखला. अधिकचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करेनचा तो फसलेला आहे. एक्स्ट्रा रन त्याने खर्च केलेले आहेत. नेक्स्ट बॉल फ्रीट. खोलवर टप्पा. चांगला वेग, चांगली गती, चांगली लाईन आणि लेंथ, सटीकता आपण बघत आहोत. कंपॅरेटिव्ह टू पास डिलिव्हरी मागच्या चेंडूच्या तुलनेत या चेंडूवरती चांगलं नियंत्रण होतं, चांगलं कंट्रोल होतं. फ्रीटवरती संधी दिली नाही कल्पेश देशमुखला. हा देखील फुल टॉस. मात्र फटका मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. लॉंगॉनवरून बॅकअप आलेलं आहे. नॉस्ट्राकर एंडला थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. या 2 धाव्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या पुढे पोहोचताना आपण बघत आहोत. एकूण अंकित झाली ती 15 आणि रिव्ह्यूची मागणी आता केली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमनं वेस्ट ऑफ बाईटसाठी. एससीडीज थ्रू द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम आपण चेक करणार आहोत. एक्झॅक्टली चेंडू बॅटचा ज्या वेळेला संपर्क झाला त्यावेळेला हाईट फॅक्टर काय होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, या सगळ्या गोष्टी थर्ड अंपायर प्रवीण विशेसर यांच्या माध्यमातून निरीक्षणात आणल्या जातील, न्यायला जातील, पाहिल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत ऑन स्क्रीन असेल. फार डिलिव्हरी डीप होणारा फुल टॉस होता एससीडीज. सो या 2 धावा असतील. धावा संख्या 15 असतील. 2 टू गो. 14 चेंडू 34 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आता बॅलन्स आपण बघत आहोत. 14 बॉल मध्ये अजूनही 34 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू निर्णायक आहेत बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश दहेगावच्या दृष्टिकोनातून. एखादा मोठा स्ट्रोक आला तर अंतिम 2 षटकात संघर्षासाठी भाग पाडला जाईल. ओमसाई आंबळेला प्रयत्न चालवलाय आणि त्या प्रयत्नात यश आलंय. हा पंपूलचा हा पॉवरफुल तडाखा. खडे खडे खेळतायत. फ्रंट लेग पुढे आणला आणि तेथून बॉलवरती एअर स्ट्राईक हा हवाई हल्ला चढवलाय कल्पेश देशमुखच्या बॅटमधून. हा दमदार देखना फटका षटकार. सध्या आपण बघत आहोत 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. इक्वेशन 13 चेंडू 28 धावेचं.
दबाव दडपण गोलंदाज करणवर. हा ट्रॅकर फोर्स केला समोर मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नव्हते, स्वतः गोलंदाज पोहोचतात बॅकअप साठी. तोपर्यंत पुरेसा वेळ झाला होता. 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक 2 संपली. पाठलाग करायचा 49चा 2 षटकात बनवल्या गेल्या. त्या ठिकाणी 2 गटांच्या मोबदल्यात 11.50 धाब्याच्या धावगतीनं 23 धावा 23 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी आता आवश्यकता 26 धाब्याची. 26 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12. पाणी हवंय मॅनेजमेंट कमिटी. पाणी मैदानामध्ये पोहोचवा. 4 मिनिटं आहेत ओमसाई आंबेडे. 4 मिनिटांच्या आत हे निर्णायक तिसरं षटक तुम्हाला टाकून कंप्लीट करावं लागेल. अदरवाईज जर एक्स्ट्रा वेळ तुम्ही खर्च केला तर अगदी त्या क्षणाला एक प्लेअर तुम्हाला 30 सर्कल मध्ये सेट करावा लागेल. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट सरळगाव असा ग्रुप ई मधील पहिल्या फेरीतील सामना चौथा यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. ऑलरेडी 2 सामने जिंकून MS11 चापेवाडी पठारनं आज बक्षीसपात्र फेरीमध्ये धडक मारलेली आहे. सध्याच्या स्थितीला पहिल्या फेरीतील ग्रुप ई मधील सामना तिसरा ऑनगोइंग मॅच, ज्या सामन्यामध्ये आता 49चा पाठलाग करत असताना 2 षटकात चांगली कामगिरी. सलामीवीर कमलाकर स्वस्तात बाद झाले, गोरख बाद झाले. तदनंतर हळूहळू भागीदारी 6 चेंडू 13 धाब्याची आता बिल्डअप केली आहे ती कल्पेश देशमुखच्या सोबतीनं. सलामीवीर बॅटर सचिन देशमुखनं. धाबा संख्या 23 12 चेंडू 26 ची आवश्यकता. निर्णायक तिसरं षटक बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत. ऋषी पवारला आता इन्व्हाइट केलेलं आहे. महत्वपूर्ण षटक, टीमचा ट्रम्प कार्ड, संघाचा संघनायक सध्या बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना पडद्याचे आज जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण पाठीमागे जा. आयोजन समितीची सक्त सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली, आपलं सहकार्य अपेक्षित आहे. एसीडीज अंकुश तुमच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करा आपण पडद्याच्या पाठीमागे जा. आयोजन समितीची सूचना आलेली आहे, लक्ष असू द्या. सहकार्य अपेक्षित असेल. एसीडीज थँक्यू. फिल्डरला व्यत्यय निर्माण होऊ शकतो, या अगोदर तो झाला देखील होता एका सामन्यात. बारा 26. पहिला बॉल बॅटच्या आतली कडा एसटी रक्षकाच्या दिशेनं बॉल जाऊन विसवलाय. थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं, चांगलं मिडलिंग करू शकले नाही, ड्रिल करून दाखवतायत. हवं तसं टायमिंग नव्हतं, हवं तसं मिडलिंग नव्हतं, कनेक्शन नव्हतं. डॉट बॉल. सुरुवात ऋषी पवारची डॉटनं झालेली आहे. धावा संख्या स्थिर 23 11 चेंडू 11 चेंडूत 26 धावेची आवश्यकता. थांबले, पॉज घेतला, पूल करण्याचा प्रयत्न. स्टिकर वरती चेंडू आदलतोय. चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क इथे देखील नव्हता. अदरवाईज अशा बॉलवरती नेहमीच एअर स्ट्राईक करताना आम्ही पाहिलेलं आहे सचिन देशमुखला. मात्र सध्या कॉन्फिडन्स त्याचा थोडा डाऊन झालेला आहे. सुरुवात पॉवर मध्ये त्यानं जबरदस्त केली होती, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. मात्र स्ट्राईक रेट आता त्याला देखील इम्प्रूव्ह करावा लागेल. स्कोर सिंगलच्या सोबतीनं 24-24 10 चेंडूत विजयासाठी आवश्यकता 25 धाब्याची. स्टाकरेनला कल्पेश एक षटकार त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 5 चेंडूत 11चं योगदान देतोय. 10-25. स्विंग अँड मिस. राऊंड ऑफ ऍक्शन. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला, हरकत करत असताना एसटी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॅकअप एसटी रक्षकाचं फार सुंदर आलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या सध्या स्थिरावलेली. डू ऑर डाय, करो या मरो अशा परिस्थितीत सध्या सामना आपण बघत आहोत. स्कोर 24 आकड्यावरती स्थिर आहे. 3 बॉल मध्ये अवघी 1 धाव खर्च केली ऋषी पवारनं. ऑन साइडला वळवलाय, हवं तसं टायमिंग इथे देखील नाही. बॅटच्या बॉटमला चेंडू कनेक्ट होतं. मिडविकेटकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक अंकुश उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 चेंडूत अवघ्या 2 धावा खर्च झालेल्या आहेत. त्याच कारणास्तव वापसी या मॅच मध्ये आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या ओमसाई आंबेडे क्रिकेट संघाची 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 24 धाब्याची आवश्यकता. हे 2 चेंडू आता निर्णायक आहेत. पाचे सचिन देशमुखचं आक्रमण होईल का? मिस टाइम फटका. चेंडू उंचावेत. स्वतः गोलंदाज पोहोचला मिडॉनच्या दरम्यान आणि झेल संपादित होतोय. सचिन देशमुखची संघर्षमय बारी संपुष्टात. धक्का मॅच मध्ये बसतोय. 25 वरती तिसरा श्री गणेश दहिगावला.
आक्रमण तर स्वाभाविकच होतं. पहिल्या 4 चेंडूत अवघ्या 2 धावा आल्या होत्या. मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज होती, मात्र प्रयत्न फसलेला आपण बघत आहोत. सचिन देशमुखचा इंडिव्हिज्युअल 11 धावेचं योगदान, 9 चेंडूंचा सामना करत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. न्यू बॅटर प्रतीक पोचलेले आहेत बॅटिंगसाठी. 7 बॉल 24 धावेची आवश्यकता. 7 पैकी 4 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. ऋषी पवारची मात्र जबरदस्त गोलंदाजी सध्या सुरू आहे. शेवटचा बॉल बॅकफुटवर आले, लेटकट गली पॉइंटच्या मधून काढलाय. थर्डमॅन क्षेत्राकडे बॉल मार्गस्थ होतोय. आउटफील्ड प्रचंड वेगवान, बॉल डीप थर्डमॅन सीमारेषा पार. अंतिम चेंडूवरती धावा आल्या 4. सामना आता निर्णायक अंतिम षटकात. 6 बॉल आवश्यकता 20 धावेची. शेवटच्या बॉलवरती चौकार, ज्यानं समीकरण पुन्हा एकदा बरोबरीत आणलेलं आहे. नियोजित 3 षटकं 15 मिनिटात टाकलेले आहेत, मात्र अंतिम षटकामध्ये मयूर, ऋषी अँड ऑल टीम आपल्या सहकार्याची अपेक्षा आयोजन समितीला, कारण आज 11 मॅचचं मोठं शेड्यूल आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायचं आहे. त्याच कारणासह आपलं अपेक्षित सहकार्य राहील, आशावाद आम्ही व्यक्त करत आहोत. 6 चेंडू 20 धावा. मॅच अजूनही ऑन. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. अशा भरपूर मॅचेस कल्पेश देशमुख आणि त्याचबरोबर प्रतीक माळीनं आतापर्यंत श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघासाठी फिनिशरची भूमिका, तो फिनिशरचा रोल अदा करत असताना जिंकून दिलेले आहेत. मात्र या सामन्यात चॅलेंज तगडे ओमसाई आंबेळेचं, हे देखील विसरून चालणार नाही. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आर्यन, राऊंड विकेट. पहिला बॉल फुल टॉस होता, टॉपेज. गोलंदाज पोहोचू शकले नाही. धाव हवी की नको. प्रतीक अर्ध्या विकेटवरती आला, तदनंतर तो नॉस्ट्रॅकरला परतला देखील. कल्पेशला असं वाटलं होतं यदा कदाचित हा झेल संपादित होईल, मात्र गोलंदाज पोहोचू शकला नाही. पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. धावासंख्या याचबरोबर सध्याच्या स्थितीला आपण बघत आहोत स्थिरावलेली, स्थगित झालेली ती 29-29. 5 बॉलमध्ये आवश्यकता 20 धाब्याची. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. 5 चेंडूत विजयासाठी 20 धावा आता बनवाव्याच लागतील श्री गणेश दहेगावला. फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर इनफील्ड मध्ये सेट झालेला आहे. ऑन साइडला 4 फिल्डर बॅकअप साठी सेट करण्यात आलेले आहेत. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, काव कॉर्नर. फुल टॉस डाऊन द लेग स्टिक. फिल्डर उपस्थित आहे, झेल संपादित झालेला आहे. सेकंडचा कॉल सुरू आहे. नोस्ट्रा करेनला संधी धावचीची आणि सरते शेवटी त्या संधीचं सोनं झालंय. पंचांच्या अपेक्षित इशाराची वाट अजून आहे, कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल संपादित झाला होता, त्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरची मागणी आता केली जाईल. अंपायर्स कॉल आहे. फलंदाज प्रतीक तर धावचीत नक्कीच आहेत, मात्र जर बीमर नसला तर झेलचीच्या स्वरूपात मात्र कल्पेशला माघारी यावं लागेल. त्याच कारणासह आता टेक्निकल टीमची मदत पुन्हा एकदा या सामन्यात आपल्याला घ्यावी लागेल. क्लिअर बीमर, एसिडीज बीमर +1, एक्स्ट्रा 2 धावा आणि त्या मोबदल्यात प्रतीकला आता माघारी यावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजकुमार दाखल होताना पाहायला मिळतो, ज्यानं गोलंदाजी जबरदस्त केली पहिल्या डावात. त्याची सोबत देण्यासाठी कल्पेश देशमुख, जो सध्या स्ट्रायकर एंडला. 6 चेंडू 20 ची आवश्यकता. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू बीमर +1. एक्स्ट्रा 2 धावा आल्या. एक्स्ट्रा 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या 31. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये समीकरण आता 18 धावेचं. फ्रीट बॉल, संधी निर्माण झाली आहे कल्पेशला. पाहायचं त्या संधीचं सोनं केलं जाईल का. चान्स, ऑपॉर्च्युनिटी, संधी. फ्रीट गोलंदाजीसाठी आर्यन. फ्रीट वर देखील फुल टॉस होता, मात्र कमी गतीने टाकला होता. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित झाल्यात. मिड विकेटला 2 धावा या फ्रीट वरती येताना दिसतील. 2 धाव्याच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत. डबल डिजिट, डबल फिगर 33. 33 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 चेंडूत विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. यंगस्टर आहेत आर्यन. अंतिम षटकात हा मोठा निर्णय मी म्हणेल घेतलाय ओमसाई आंबेळेनं.
4 चेंडू 16. फुल टॉस इथे देखील टायमिंग करू शकले नाही. झेलची संधी, काव कॉर्नरला ऋषी पवारचं चांगलं जजमेंट, त्यानं पकडला झेल आणि संपलाय कल्पेश देशमुखचा खेळ. आशेचा आणखीन एक किरण आता मावळत आहे, ते श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघाचं. धक्का बसतोय 5वा. करताना पाहायला मिळतात 11 चेंडूत एका षटकाराचं योगदान त्यांचं आलेलं आहे. सिंगल डबल्स त्यांच्या बॅटमधून तब्बल 15 धावेचं योगदान. मात्र फुलटॉस वरती हवी तशी फटकेबाजी कल्पेश कडून झाली नाही. 4ही चेंडू त्यानं अंतिम षटकाचे फेस केले, ते लो फुलटॉस बीमर स्वरूपाचे होते, त्यावरती मोठा स्ट्रोक आला नाही. त्याच कारणास्तव मॅच आता अंतिम 3 चेंडूत जेथे आवश्यकता 16ची रोशन बॅटिंगसाठी, ज्याला रोषणाई आपल्या फलंदाजीची आता दाखवावी लागेल. हा देखील फुल टॉस कमी गतीने टाकलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि सीमारेषेच्या नजदीक दुसऱ्या प्रयत्नात मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं पकडला गेलाय झेल. रोशन देखील बाद होतोय. धक्का बसतोय 33ला 6वा. समीकरण अंतिम 2 चेंडूत 16 धावेचं. संधी आता विकेट अटॅकची आर्यनला निर्माण झालेली आहे. 5 बॉल आर्यनने आता टाकलेले आहेत. एकही बॉल वरती त्याचं योग्य ते नियंत्रण, योग्य ते कंट्रोल नव्हतं. 5ही बॉल फुलटॉस, लो फुलटॉस स्वरूपाचे. मात्र फलंदाजांना ते माघारी धाडता यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. 2 धक्के आतापर्यंत त्याने दिलेले आहेत. विकेट अटॅकची संधी निर्माण झाली आहे. एक फलंदाज धावचीत देखील झाला होता, धावबाद झाला होता. नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट्स सरळगाव आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. दोन्ही टीम रेडी राहा. 2 चेंडू 16. स्ट्रेट बॅटल ऑफ केला, मिडॉन आतमध्ये त्याचाच फायदा घेतलाय. लेट पण थेट पराभवाचं अंतर कमी करणारा हा दुरावलेला चौकार सध्या बॅटर सुनीलच्या बॅटमधून. या चौकारानं धावा संख्या 37. 1 चेंडू आणि एका चेंडूत विजयासाठी आता आवश्यकता 12 धावेची. मिडल ओव्हर्समध्ये ऋषीचा जबरदस्त स्पिल, ज्यानं वापसी केली. अंतिम षटकात आर्यनचे 5 बॉल फुलटॉस, त्यावरती आक्रमण झालं नाही. आणि सरते शेवटी या सामन्यात निर्णायक महत्वपूर्ण लढतीत आता पराभवाला सामोरे जात असताना उमसाई आंबेड्याच्या विरोधात 49 धावेचं टार्गेट चेस करू शकला नाहीये तो संघ श्री गणेश दहेगाव. 11 धावेनं सामना जिंकलाय उमसाई आंबेलेनं. मनपूर्वक अभिनंदन उमसाई आंबेले. आणि तदनंतर टफ अँड हार्ड लक स्पर्धेमध्ये सम्मिलित झाल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूयात. श्री गणेश दहेगावचा हँडशेक करून घ्या. सामनावीराच्या पुरस्काराची घोषणा आपण करत आहोत. जिनियन ऑलराऊंडर परफॉर्मन्स. 14 चेंडूत 23 धावा गोलंदाजी करत असताना ज्याची इकॉनॉमिकल कामगिरी, ज्याच्या गोलंदाजीचा दमखम आपण पाहिला. 6 धावा देत असताना 1 विकेट त्यानं कॅरी केली. ऋषी पवार